यंदा अक्षय तृतीया येत्या 19 एप्रिलला येत आहे. तर या दिवशी अक्षय कलश भरला जातो. अक्षय कलश कसा भरावा व तो सिद्ध कसा करायचा याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अक्षय तृतीयेला सुखसमृद्धीसाठी अक्षय कलश भरणे अत्यंत शुभ मानले जाते. अक्षय तृतीये दिवशी हा एक छोटा उपाय केला तर घरात कधीही पैशांची कमी पडणार नाही. आज आपण पाहणार आहोत अक्षय कलश कसा भरावा आणि सिद्ध कसा करायचा असतो याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर अक्षय कलश म्हणजे काय असते? अक्षय म्हणजे कधीही न संपणारे. कलश हा समृद्धीचा प्रतीक असतो. त्यामुळे अक्षय तृतीये दिवशी अक्षय कलश भरतात. म्हणजे अक्षय कलश कायम धन आणि सुखाचे प्रतीक असते. तसेच अक्षय कलश का भरायचा असतो? तर अक्षय कलश भरण्यामागचे कारण म्हणजे घरात लक्ष्मी स्थिर राहते, आर्थिक अडचणी कमी होतात व सकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच घरात सुख समृद्धी येते व पैशाची चणचण कमी पडत नाहीत व घरात सुख शांती निर्माण होते. कलश भरण्यासाठी कोणते साहित्य आवश्यक आहे? तर पितळेचा तांब्या किंवा तांब्याचा कलश, पाणी, मीठ, तांदूळ, सुपारी. तसेच तुम्ही स्टीलचा कलशसुद्धा वापरू शकता. तसेच नाणी, नोट, हळदी, कुंकू, फुले, नारळ, आंब्याची पाने. तसेच अक्षय कलश भरताना त्यामध्ये 5 किंवा 7 प्रकारचे धान्य तुम्ही वापरू शकता. हे आवश्यक ते साहित्य आहे. आता अक्षय कलश कसा भरावा हे स्टेप बाय स्टेप आता पाहूयात. स्वच्छ ठिकाणी अक्षय कलश ठेवायचा आहे. पितळेचा तांब्या ठेवायचा. सर्वात आधी त्यावर थोडे मीठ टाकायचे. मीठ हे नकारात्मक ऊर्जा दूर करते. त्यानंतर त्यावर तांदूळ टाका आणि अक्षय कलशवर स्वस्तिक काढा. तसेच नाणे, नोट ठेवायचे आहेत. त्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि पाणी जर गंगाजल असेल तर अतिशय चांगले व त्यावर नारळ ठेवावा व आंब्याची पाने साईडून ठेवायची आहेत. त्यामध्ये फुले अर्पण करायची आहेत. तसेच कलशामध्ये 5 किंवा 7 प्रकारची धान्य टाकायची आहेत. त्याचप्रमाणे कलश सिद्ध कसा करावा? मंत्र जप कोणता म्हणायचा? ओम महालक्ष्मी नमः ह्या मंत्राचा जप 11 किंवा 21 वेळा म्हणायचा आहे. कलशासमोर दिवा लावायचा आहे व लक्ष्मी मातेची प्रार्थना करायची आहे. कलश हा लक्ष्मी मातेचे प्रतीक मानले जाते. कलश पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवा. संध्याकाळी दिवा लावायचा, रोज नमस्कार करायचा. हा कलश तुम्ही मंदिरात किंवा तिजोरीत पण ठेवू शकता. शक्यतो मंदिरात ठेवावा. हा कलश लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे. त्यामुळे रोज तुपाचा दिवा लावा व नमस्कार करायचा आहे. दिवा लावायचा आणि नमस्कार करायचा. अक्षय कलशामुळे घरात धनवृद्धी, घरात शांती, नकारात्मक ऊर्जा कमी होते व लक्ष्मी मातेची कृपा मिळते. अक्षय कलश भरून झाल्यानंतर देव्हाऱ्यामध्ये ठेवायचा आहे व दुसऱ्या दिवशी त्यातील पाणी झाडांना द्यायचे आहे. अक्षय कलश म्हणजे काय थोडक्यात? अक्षय कलश म्हणजे समृद्धी, धन आणि शुभत्वाचे प्रतीक असलेला पवित्र कलश, जो विशेषतः अक्षय तृतीये दिवशी भरला जातो. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे आणि कलश म्हणजे पवित्र भांडे. ते भांडे लक्ष्मीचे प्रतीक आहे. अक्षय कलश म्हणजे अखंड धन आणि समृद्धीचे प्रतीक असते. अक्षय कलश का भरतात? धनवृद्धीसाठी अक्षय कलश भरला जातो. असे मानले जाते की अक्षय तृतीयेला दिवशी भरलेला कलश घरात पैसे टिकवतो आणि पैसे वाढवतो व पैशाची कमी कधीच भासत नाही. त्यामुळे अक्षय तृतीयेला अक्षय कलश नक्की भरावा. दुसरं आहे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी. कलश हा देवी लक्ष्मीचा प्रतीक आहे. योग्य पद्धतीने भरल्यास लक्ष्मी घरात कायम राहते. त्यामुळे योग्य पद्धतीने कलश भरायचा आहे. तसेच नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कलशात मीठ, तांदूळ, पाणी टाकल्याने वाईट शक्ती दूर होतात व नकारात्मक ऊर्जा कमी होते. त्यामुळे कलशात मीठ तसेच तांदूळ टाकायचे आहेत.
त्यामुळे वाईट शक्ती दूर होते. अक्षय कलशाचे महत्त्वाचे म्हणजे शुभ कार्याची सुरुवात. अक्षय तृतीया हा सर्वसिद्धी मुहूर्त आहे. त्यामुळे या दिवशी केलेला कलश जीवनात शुभ परिणाम देतो. त्यामुळे शक्यतो सर्वजण अक्षय तृतीये दिवशी हा कलश नक्की भरतात. अक्षय तृतीये दिवशी कलश भरण्याचे काय महत्त्व आहे? या दिवशी कलश भरल्याने अक्षय पुण्य मिळते. या दिवशी केलेली पूजा व उपाय कधीही संपत नाही. याचे अक्षय फल मिळते. कारण हा योगच असा आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे हा सर्वसिद्धी मुहूर्त मानला जातो. अक्षय कलश भरल्यामुळे आर्थिक समस्या कमी होतात. घरातील पैशाची अडचण कमी होते. खर्च नियंत्रणात येतो. घरात सुखशांती वाढते. कुटुंबात आनंद, सकारात्मक वातावरण निर्माण होते. तसेच धनवृद्धी होते. तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. श्रद्धेने कलश भरल्यास मनातील सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतात. इच्छा पूर्ण करण्यास अक्षय कलशाला माता लक्ष्मीचे प्रतीक आणि अन्नपूर्णेचे रूप मानून पूजा केली जाते. तसेच धार्मिक दृष्टीने महत्त्व. कलश हा पंचतत्वाचे प्रतीक. पाणी, पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश याचे प्रतीक आहे. नारळ देवत्व आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. तांदूळ समृद्धीचे प्रतीक आहे आणि मीठ हे शुद्धीकरण आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते. अक्षय कलश हा फक्त विधी नाही तर धन, सुख आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचा उपाय. अक्षय तृतीये दिवशी भरलेला कलश आयुष्यभर शुभ परिणाम देतो. घरात कधीही अन्नाची कमी भासू नये म्हणून अक्षय कलश भरला जातो.